आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट आहे 2023 आणि 24 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदर 8.25% निश्चित करण्यात आलाय। मागच्या 3 वर्षातला हा सर्वोच्च व्याजदर आहे। जवळपास कित्येक कोटी लोकांना याचा फायदा होणार आहे। 2021-22 मध्ये ईपीएफ वरचा व्याजदर हा 8.10% खाली आणण्यात आला होता। तो गेल्या 4 दशकातला सर्वात कमी व्याजदर होता। मार्च 2023 मध्ये 2022-23 साठी ईपीएफओ वरचा व्याजदर हा 8.15% जाहीर करण्यात आला होता। दरम्यान कोविडची परिस्थिती बघता 2020-21 मध्ये ईपीएफओ वरती 8.5% व्याजदर लावला गेला होता। केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीमध्ये व्याजदर वाढीसंदर्भातला हा निर्णय झालाय। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतील। अभिषेक, उच्चांकी असा व्याजदर ईपीएफओ वर मिळतोय, किती लोकांना याचा फायदा होणार आहे आणि नोकरदार वर्गामध्ये काय भावना आहेत? प्रज्ञा, 2023-24 साठी जो कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर आहे तो 8.25% निश्चित करण्यात आलेला आहे। या संदर्भात कालपासून बैठकीला सुरुवात झालेली होती आणि आज या संदर्भातला निर्णय जो आहे तो केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। जर का बघायचं तर मागील 3 वर्षातला सर्वोच्च व्याजदर आहे। जवळपास 6.5 कोटी जणांना याचा फायदा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। जर कोविड काळाचा विचार केला तर आपल्याला 8.5% व्याजदर जो आहे तो आपल्याला ईपीएफ वर भेटताना बघायला मिळालेला होता। मात्र त्यानंतर जर बघायचं तर गेल्या 4 दशकातला सर्वात कमी व्याजदर देखील आपण या 3-4 वर्षात बघितलेला आहे। 2021-22 मध्ये देखील ईपीएफ वरील जो व्याजदर आहे तो 8.10% खाली आणलेला होता आणि त्यामुळे जर का व्याजदर बघायचा तर तो अपेक्षितरित्या चांगलाच असा म्हणावा लागेल, जो 8.5% जो निर्णय आहे तो केंद्रीय विश्वस्त मंडळाकडून घेतलाय। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।